सर्व मित्रांना माझा नमस्कार. माझं नाव राजेश आहे आणि मी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून आहे. माझं वय 34 वर्ष आहे. रंग गोरा आहे, शरीर सामान्य आणि उंची 5 फूट 4 इंच आहे. मी तुम्हा सर्वांना एक खरी घटना सांगणार आहे. ही एक बॉसच्या पत्नीची कथा आहे. मी एका प्रकाशन कंपनीत मार्केटिंग विभागात काम करतो. मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर आहे. आमच्या सीईओ मॅडम रंजू भाभी होत्या, ज्यांच्याशी संबंधित ही संपूर्ण कथा आहे. मॅडमचं नाव रंजू होतं, त्यांचं वय 33 वर्ष होतं आणि त्या खूप सुंदर होत्या. त्यांना पाहून कुणाचंही मन मोहून जाईल. 2016 मध्ये मी या कंपनीत सेल्स सुपरवायझर म्हणून काम करत होतो. रायपूरमध्ये ऑफिस नवीन सुरू झालं होतं. सुरुवातीला फक्त 10 कर्मचारी होते. आमचे बॉस संदीपजी होते, ज्यांचं लग्न झालेलं नव्हतं. आमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे कंपनीनं चांगली प्रगती केली आणि अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळालं. त्याच दरम्यान कंपनीला एक मोठा ऑर्डर मिळाला होता. तो पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. देवाच्या कृपेने आम्ही वेळेआधीच तो ऑर्डर पूर्ण केला. त्या ऑर्डरनंतर आणखी 5 मोठे ऑर्डर मिळाले, 2 मध्य प्रदेशमधून आणि 3 छत्तीसगडमधून. आम्ही सर्वांनी खूप कष्ट केले आणि यावेळीही सर्व ऑर्डर वेळेत पूर्ण केले. यानंतर कंपनीने बिलासपूरमध्ये एक नवीन ऑफिस सुरू करण्यात आलं. याचसोबत आमचे बॉस संदीपजी यांच्या लग्नाचीही चर्चा सुरू झाली आणि शेवटी लग्न ठरलं. ज्यांच्याशी संदीपजींचं लग्न ठरलं, त्या आमच्या एका क्लायंटच्या मुली होत्या. लग्न ठरल्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. ऑफिसमधील आम्ही सगळेच आमच्या बॉसच्या साखरपुड्याला गेलो होतो. इथे मी तुम्हाला सांगतो की मी संदीप सरांच्या खूप जवळचा आहे. साखरपुड्यानंतर 2019 मध्येच संदीपजींचं लग्न झालं आणि मला प्रमोशन मिळालं. मला बिलासपूर ऑफिसचा सेल्स मॅनेजर बनवलं गेलं. मोठ्या लोकांविषयी तुम्हाला माहितीच आहे, त्यांच्यासाठी पैसा सगळं काही असतो. फक्त काम, काम आणि काम. कुटुंबाचं काय, ते कुठेही जावं असं त्यांना वाटतं. लग्नानंतरही संदीपजी कामात इतके व्यस्त झाले की त्यांना लक्षातही आलं नाही की नवविवाहित पत्नी आहे, तिला वेळ देणं गरजेचं आहे. मी जेव्हा जेव्हा बॉसच्या घरी जायचो आणि वहिनींशी भेटायचो, तेव्हा त्या माझ्याकडून ऑफिसची चौकशी करायच्या. मीही त्यांना सर्व काही स्पष्टपणे सांगायचो. माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे वहिनी खुश होत्या. हळूहळू माझं आणि वहिनींचं नातं दोस्तासारखं बनलं. एक दिवस बातमी मिळाली की वहिनी बिलासपूर ऑफिस सांभाळणार आहेत. मी खूप आनंदी झालो. तेव्हा वहिनींविषयी माझं मत अगदी योग्य होतं. वहिनींनी ऑफिस जॉईन केलं आणि आम्ही सर्वांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. ऑफिसमधील सर्व कामकाज त्यांना व्यवस्थित समजावून देण्यासाठी आम्ही मदत केली. मी सर्वात पुढे होतो आणि वहिनी मला त्यांचा सर्वात जवळचा मानत होत्या. हळूहळू एका महिन्यात वहिनींनी ऑफिसचं काम व्यवस्थित हाताळायला सुरुवात केली आणि आमचं कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सारखा झाला. एका दिवशी वहिनी ऑफिसमध्ये आल्या, पण त्यांचा चेहरा खूपच उतरलेला दिसत होता. त्या खूप उदास होत्या आणि कोणाशीही बोलत नव्हत्या. पूर्ण दिवस असाच गेला. संध्याकाळी मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना विचारू लागलो की काय झालं आहे. पण माझ्या विचारल्यावरही त्यांनी काहीच सांगितलं नाही. उलट त्या रागावून ओरडल्या, तुम्ही तुमचं काम सांभाळा. मी गप्प त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत तिथून निघून आलो. दुसऱ्या दिवशी त्या ऑफिसला आल्या आणि दिवसभराचं काम पूर्ण करून परत गेल्या. पण कोणाशीही बोलल्या नाहीत. यानंतरच्या सकाळी जेव्हा त्या ऑफिसमध्ये आल्या, तेव्हा मी कामावर जाऊ शकलो नाही कारण माझी तब्येत खूप खराब होती. त्यामुळे मी घरीच होतो. वहिनींचा मला कॉल आला, ऑफिसमध्ये तुमची गरज आहे, लवकर या. मी नकार दिला आणि सांगितलं, मॅडम माझी तब्येत ठीक नाही, मी येऊ शकत नाही. त्यांनी काहीच बोललं नाही, फक्त ओके, टेक केअर म्हणत फोन ठेवला. त्याच्या 1 तासानंतर वहिनी माझ्या घरी पोहोचल्या. माझी तब्येत खरोखरच खूप खराब होती आणि मी एकटाच राहत होतो. त्या आल्या आणि माझी अवस्था पाहून थक्क झाल्या. त्यांनी मला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं आणि माझं योग्य उपचारांसाठी सगळं व्यवस्थित केलं. 4 दिवसांनंतर मी पूर्णपणे बरा झालो. ऑफिसमध्ये परतल्यावर त्या दिवसभर माझ्याकडे काम आणि माझ्या तब्येतीची विचारपूस करत होत्या. त्यांनी त्या दिवशी माझ्याशी कटू वागणुकीसाठी माफीही मागितली. खरे तर प्रकरण असे होते की कंपनीला एक मोठा ऑर्डर मिळाला होता, जो फक्त मी हाताळू शकणार होतो. खास त्या कामासाठी मला ऑफिसला जावे लागले. अन्यथा मी अजून काही दिवस आराम करण्याच्या मूडमध्ये होतो. ऑर्डर वेळेत पूर्ण झाला आणि आमच्या ब्रँचला अजून ऑर्डर मिळू लागले.
आमचं बिलासपूर ऑफिस आता प्रसिद्ध झालं होतं. यामुळे माझ्या पगारातही वाढ करण्यात आली. त्या दिवसापासून वहिनींचं माझ्याबद्दलचं वागणं बदललं. त्या आता माझ्याशी अधिक जवळीक साधू लागल्या, जे मला थोडं विचित्र वाटत होतं. पण मी त्यावर काही बोललो नाही. एका दिवशी मी काही कामासाठी वहिनींच्या घरी गेलो होतो. तिथे भाऊजी आणि वहिनी यांच्यात खूप वाद होत होता. भाऊजी वहिनींशी फारच वाईट पद्धतीने वागत होते. हे दृश्य मी पाहू शकत नव्हतो, त्यामुळे मी तिथून परत आलो. त्या दोघांची भांडणं पाहून मला खूप वाईट वाटलं. आणि त्या दिवशी मी नीट कामही करू शकलो नाही. पुढच्या दिवशी वहिनी ऑफिसमध्ये आल्या, पण त्या खूप उदास होत्या. जसेच त्या त्यांच्या चेंबरमध्ये गेल्या, मी त्यांच्याकडे गेलो आणि विचारलं, मॅडम, तुम्ही इतक्या उदास का आहात? काय झालं आहे? त्या म्हणाल्या, काही नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं, मी काल तुमच्या घरी आलो होतो, पण तिथली परिस्थिती ठीक नव्हती, त्यामुळे मी परत आलो. हे ऐकून वहिनींना कळून चुकलं होतं की मी संपूर्ण प्रकरण पाहिलं आहे. त्यानंतर त्या रडायला लागल्या आणि सांगू लागल्या, माझ्या नवऱ्याने माझ्याशी लग्न फक्त कंपनीच्या फायद्यासाठी केलं आहे, कारण त्याला दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे. हे सांगताना वहिनी फफकून रडू लागल्या. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्या माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू लागल्या. त्यांना शांत करताना मी त्यांची पाठ थोपटत होतो. वहिनी खूपच व्यथित होत्या आणि काही केल्या शांत होत नव्हत्या. खूप प्रयत्नांनी मी त्यांना शांत केलं. जवळपास 20 मिनिटं मी त्यांना माझ्या छातीशी धरून ठेवून शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्या वेळानंतर त्यांना माझ्या इतक्या जवळ ठेवण्यामुळे मला एक अजब भावना होऊ लागली. त्या दिवसानंतर मी वहिनींना आनंदी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या जोक्स सांगून त्यांना हसवायचा प्रयत्न करत होतो. अशा प्रकारे 10 दिवस निघून गेले. मग माझा वाढदिवस आला. त्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेलो, तर सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. थोड्या वेळानंतर वहिनी आल्या आणि त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. तिथे त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मी त्यांना म्हणालो, वहिनी, अशी कोरडी कोरडी शुभेच्छा. माझं गिफ्ट कुठे आहे? त्यावर वहिनी हसून म्हणाल्या, तेही देईन, पण मी जे गिफ्ट देईन ते तुला घ्यावंच लागेल. नकार नाही चालणार. मी म्हणालो, ठीक आहे, वहिनी. तेव्हा त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, तुझं गिफ्ट मी स्वतः आय लव्ह यू राजेश. हे ऐकून मी एकदमच थक्क झालो होतो. मी काहीच बोलू शकलो नाही. त्यावर वहिनी म्हणाल्या, राजेश, मी खूप दुःखी आहे आणि तुझ्याकडून काही क्षण प्रेमाचे मागते आहे. असं म्हणत त्यांनी माझ्याकडे पाहिलं, पण मी मात्र मान खाली घालून उभा होतो. हे पाहून वहिनी त्यांची कथा सांगू लागल्या. राजेश, माझं लग्न झाल्यानंतर फक्त काही दिवसच मी माझ्या नवऱ्यासोबत जवळ होते. पण गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्यात काहीच संबंध नाहीत. मी ऑफिसमध्ये येण्याआधीपासूनच तुला आवडायला लागले होते. पण आज माझं मन जुळत नाही म्हणून सांगते आहे. असं सांगत त्यांनी खूप काही बोललं आणि रडू लागल्या. मी त्यांना शांत करत म्हणालो, ओके वहिनी, तुम्ही रडू नका. मी त्यांच्या समोर बसलो आणि आम्ही दोघं बोलायला लागलो. काही वेळातच वहिनी खूपच बिनधास्त झाल्या. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि बोलू लागल्या. मग त्या म्हणाल्या, आज काम नाही, पार्टी करूया. चल. मी विचारलं, कुठे? त्या म्हणाल्या, तुझ्या घरीच जाऊया. मी त्यांच्यासोबत माझ्या घरी आलो. वाटेत त्यांनी गाडी एका दुकानासमोर थांबवली आणि केक घेतला. मग म्हणाल्या, केकसोबत पार्टीसाठी अजून काय घेऊ? मी म्हणालो, तुमच्या मनाला जे आवडेल ते घ्या. मला व्हेज, नॉनव्हेज काहीही चालतं. त्यावर त्यांनी एका हॉटेलजवळ गाडी थांबवली आणि रोस्टेड चिकन आणि 2 बिअरच्या बाटल्या घेतल्या. मग आम्ही घरी आलो. मी जेवणासाठी सर्व तयारी करायला लागलो. मी सर्व व्यवस्था केली आणि मगमध्ये वहिनीसाठी बिअर ओतली. त्यानंतर मी माझ्यासाठी विस्कीची बाटली काढली. तेव्हा वहिनी म्हणाल्या, अरे, तुला विस्की चालते हे आधी सांगितलं असतं तर मी विस्कीच घेतली असती. मी हसून म्हणालो, माझ्याकडे फुल स्टॉक आहे, तुम्ही बेफिक्र राहा. तेव्हा वहिनी म्हणाल्या, ओके, मग मीही विस्कीसोबत बिअर मिक्स करून घेते. केक सजवला गेला, दारूचे ग्लास तयार झाले आणि मी ऑडिओ सिस्टीमवर गाणी लावली. मग आम्ही दोघांनी केक कापला आणि दारूचे ग्लास एकमेकांना टकरवून चिअर्स म्हणालो. 2-2 पेग घेतल्यानंतर वहिनी माझ्या जवळ आल्या आणि मला प्रेमाने किस करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी मला सोन्याची एक चेन गिफ्ट केली. मी ती घेण्यास लाजत होतो, पण वहिनींनी हट्ट करून ती चेन माझ्या गळ्यात स्वतःच घातली. एकदा परत त्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाल्या, आय लव्ह यू, राजेश.
मग मी बाजूला ठेवलेली विस्कीची बाटली उचलली आणि 2 मोठे घोट नीटच घेतले. तेवढ्यात वहिनी बाथरूममध्ये गेल्या. मी एक पेग अजून घेतला आणि सिगारेट पेटवली. काही मिनिटांनी वहिनी बाहेर आल्या आणि मला इतक्या जोरात मिठी मारली. जणू काही चंदनाच्या झाडाला साप लिपटला आहे. त्यांनी माझ्या हातातून सिगारेट घेतली आणि स्वतःही सिगारेट ओढू लागल्या. काही वेळानंतर वहिनी म्हणाल्या, "राजेश, आता मला जास्त तडफडवू नकोस. मी 4 महिन्यांपासून एकटी आहे. आता तू तुझं काम कर." श्वास खूप जोरजोरात चालू होते. 5 मिनिटांनंतर आम्ही दोघं उठून बाथरूममध्ये गेलो आणि स्वच्छ होऊन बाहेर आलो. वहिनी कपडे घालताना म्हणाल्या, "राजेश, तुम्ही मला खूप चांगले वाटता. तुमचं कामाबद्दलचं समर्पण, सगळ्यांची इज्जत करणं, आदरपूर्वक वागणं आणि सगळ्यांशी मनमिळावू असणं हे सगळं पाहून मला तुमच्यावर प्रेम झालं." मी सिगारेट ओढत म्हणालो, "वहिनी, मलाही तुम्ही खूप आवडता." पण भैय्यांच्या नात्यामुळे मी कधी काही बोललो नाही. वहिनी हसत हसत माझ्या गळ्यात पडल्या आणि म्हणाल्या, "राजेश, मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. मला धोका देऊ नका." मी म्हणालो, "वहिनी, तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. मी तुम्हाला कधीच धोका देणार नाही." नंतर वहिनींनीही एक सिगारेट पेटवली आणि कश मारत म्हणाल्या, "मला सांगा, मी तुम्हाला कशी वाटते?" मी म्हणालो, "वहिनी, मी आयुष्यात कधीच असं विचार केलं नव्हतं की माझी अशी एखादी गर्लफ्रेंड असेल." त्यावर त्या हसल्या आणि आम्ही दोघं पुन्हा बेडवर गेलो. बॉसच्या बायकोने हसत म्हटलं, "आता अजून एक पेग बनव, पुन्हा एकदा प्रेमाचा आनंद घेईन." त्या दिवशी त्यांच्या इच्छेनुसार मी त्यांचं 3 वेळा प्रेम केलं. नंतर त्यांना त्यांच्या घरी सोडून मी माझ्या घरी परतलो. मित्रांनो, आमचं नातं 2020 पर्यंत चाललं. त्यानंतर वहिनींना कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. मी खूप दिवसांपर्यंत धक्क्यात होतो. आजही मी त्यांना खूप मिस करतो. मला कधीच वहिनींसारखी एखादी मुलगी मिळेल असं वाटत नाही. वहिनी खूपच खास होत्या.